नमस्कार मित्रांनो, मी तुमचा हर्षद म्हात्रे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो ते म्हणजे असा ब्लॉग बनवण्यासाठी. आपण सर्व प्रकारचे ब्लॉग बनवत असतो आपले कोकणातले वगैरे, सर्व बैलगाड्यांचे वगैरे. तर तेच बैलगाड्यांसाठी लागणारं खाद्य बघणार आहोत. आज आपण आलो ते म्हणजे प्रगती किराणा स्टोअर्स. तर मित्रांनो, हे त्याचं दुसरं दुकान आहे. सर्व प्रकारची इथं मित्रांनो पशुखाद्य मिळतं. आतमध्ये बघूया आणि जो मालक आहे त्यालाच भेटून त्या दादासोबत बोलणं करून आपण काय काय खाद्य आहे ते सर्व प्रकारचं खाद्य आहे ते बैलांसाठी असेल किंवा इतर पशुप्राण्यांसाठी असेल. त्या मित्रांनो क्वालिटी वगैरे कशी आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर बैलगाड्यांसाठी आताच्या सर्व बैलगाडी चालक मालक हे खाद्य घेत असतात. तर बाहेर कुठे लांब नको जाण्यासाठी म्हणून दादानीच आपल्या जवळ व्यवस्था केलेली आहे खाण्याची. तर आपण जाऊन पटापट खाद्य बघूया आणि त्यासोबत चर्चा करणार आहोत. तर चला. नमस्कार दादा. नमस्कार. बोला. तुम्ही खाद्य वगैरे कधीपासून चालू केलं? हे आता 3 महिने झाले खाद्य वगैरे चालू केले. काही लोकांना माहिती नाही काय प्रगतीकडे पशुखाद्याचं दुकान चालू आहे की नाही, कारण मध्ये थोडा गॅप गेला. त्याच्यामुळं सर्वांना हे या व्हिडिओ शूटिंगमध्ये मला सांगत आहे की पशुखाद्याचं दुकान आपलं चालू आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझीकडं जी क्वालिटी आहे ती क्वालिटी तुम्हाला या एवढ्या विभागामध्ये कुठेच भेटणार नाही. पहिली गोष्ट, कामधेनू चून मार्का ही भरपूर लोकांनी मागवलेली आहे, परंतु आपलीकडे दाणा निसता सरसरीत आहे. क्वालिटी 1 नंबरवाली चून आहे. त्याच्यानंतर चून बघितली दुसरी ही 1800ला आहे, 50 किलो, एकदम सडसडीत माल आहे. त्याच्यानंतर तुकडा बघा, 1700 रुपयाला एकदम सुपर तुकडा आहे, एकदम सुपर. म्हणजे ह्याचे मागं भाव 1800-1900 रुपये होतं, आता त्याचे भाव मी कमी केलेले आहेत. ही ऑफरमध्ये लावलेले आहेत 1700 रुपये, एकदम फुल ऑफर. आणि हा बघा 1600 रुपयाला पण एकदम सुपर माल आहे, एकदम सुपर. 1600मध्ये कट टू कट रेटमध्ये चालू आहेत. आता बघा उडदचे भाव सध्या तेजीत आहेत, तरीसुद्धा आम्ही ही दाल 2200ला विकतो, 2700ला विकतो, एकदम कट टू कट रेटने. हा दुसरी गोष्ट म्हणजे बघा, मटकी तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये घ्यायला गेलात 60 रुपये, 70 रुपये, कोण 80 रुपये. आम्ही फक्त 50 रुपये किलो विकतो. किती? 50 रुपये. खास म्हणजे हे बैलवाल्यांसाठी आहे. बाकी दुकानामध्ये वेगळे भाव असतात, हे फक्त बैलवाल्यांसाठी आहे. का? कारण बैलवाला जो मालक असतं तो खूप मेहनत करून आपल्या बैलांना वरती नेण्याचा प्रयत्न करत असतं. त्याच्यासाठी मी बैलवाल्यांसाठी खास ऑफर ठेवलेली आहे. मटकी 50 रुपये किलो. हे बघा मटकी बघा कशी आहे, 50 रुपयाला मटकी. आणि कुलीत घ्यायला गेल्यात तर 80 रुपये कोण बोलाल, 90 रुपये बोलाल. आपल्याकडे 50 रुपये फक्त कुलीत. 50 रुपयामध्ये कुलीत कोणी विकू शकत नाही आहे. 1500 रुपयाला 30 किलोचं बाचकं. आता मटकी तुम्ही घ्यायला गेलेत 100 रुपये, 90 रुपये. आणि माल बघा कसा आहे. पहिली गोष्ट, माल बघा इथं फक्त 70 रुपये किलो आहे. किती? 70 रुपये मटकी. नाचणीचं पोतं घ्यायला लागत कोण 1500 बोलतं, कोण 1600 बोलतं. आपल्याकडे 1400 रुपयात नाचणी, 1400 रुपयात. 1400 रुपयात नाचणी आहे. बाजरी 1000 रुपयाला पोतं ठेवलं आहे. ज्वारी पण 1000 रुपये पोतं आहे. शेंगदाणा बघा, शेंगदाणा दुकानात घ्यायला गेलं तर 120, 140. इथे 100 रुपयात शेंगदाणा बघा, 100 रुपयात. हा बघा 100 रुपयात शेंगदाणा. आणि घोडावाल्यांसाठी एक खास खुशखबर आहे. घोडावाला जो किनारपट्टीला घोडा धावडवतं, दिवसभर जीवाचं नाव शिवा करत असतं, त्याच्यासाठी आहे 1800 रुपयाला 30 किलो चणा. 1800 रुपयाला 30 किलो फक्त 1800 रुपयात. सातू सुद्धा आम्ही 1000 रुपयेच लावलेला आहे, एकदम कट टू कट. परत दलून पण आम्ही फ्रीमध्येच देतो, पैसे काय घेत नाही आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला दुसरी गोष्ट बघा, हे बघा स्टॉक बघा. आपल्याला काम घेऊन त्या दिवशी आलेला फटाफट खाली होतोय, सडासट खाली होतोय. भुसा बघा, मकाचून बघा, फुल स्टॉक. म्हणजे कमी पडून नाही द्यायचं ग्राहकला. आता हे बघा इकडं बोकडांसाठी आहे. बोकड आपले बकरी लोक म्हणजे कसं आहे, आपल्या इकडं गावी ठिकाणी बोकड, बकरी हे सर्व पाळले जातं. कोंबड्या त्यांच्यासाठी सुद्धा मी ही गोष्ट अवेलेबल करून ठेवलेली आहे. पत्री पेंट घ्यायला गेलं, हे बघा पत्री पेंट सुद्धा क्वालिटी बघा, पत्री पेंट सुद्धा चांगली आहे. असं हे सर्व मी व्यवस्थित एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ह्या दुकानामध्ये सर्व वस्तू उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही एकदा प्रगतीमध्ये व्हिजिट द्या, नंतर तुम्ही बोलणार काय खरोखर
ह्या प्रगतीमध्ये आलो, मला असं वाटलंय का ह्या ठिकाणी खरोखर सुंदर असं बैलगाडी क्षेत्रातलं माझं खाणं हे एक नंबरचे वरच्या क्वालिटीचं भेटतंय. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथं भाव कमी जास्त तुम्हाला केले जातील. असं नाही आहे का एक फिक्स भाव आहे तो घेतला. आता हे बघा, ह्या ठिकाणी एक उडीद चून आहे, इकडे ही वेगळी आहे, तिकडं ती वेगळी उडीद चून आहे. हा, त्याच्यानंतर हे बघा, या आतमध्ये त्या हे बघा, ह्या इकडे एक उडीद चून आहे, ती त्या दिवशी आलेली 10 टन ती संपली. ती सर्व मका चून वगैरे आहेत, पेंड आहे तिकडं, गुळ तुम्हाला लागणारं बैलगाडे, हे सगळं इकडं उडीद तुकडा भरलेला आहे पुरा. हे तुम्हाला वस्तू कमी नाही पडून देणार आणि एकदम कमी भावात, जी तुम्हाला ह्या विभागामध्ये कोणीच नाही देत, ह्या कमी भावामध्ये तुम्हाला वस्तू भेटली जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा येऊन बघा इथं, एकदा येणार तर तुम्ही परत ह्याच दुकानामध्ये येणार, दुसरं कुठं जाणार नाही. कारण इथं तुम्हाला वस्तू एकदम फ्रेश, उडीद घ्या, मटकी घ्या, काला काही घ्या तुम्ही. आता बघा, काला तेल कोणी विकत नाही इकडं, आपल्याकडे 180 रुपये किलो काला तेल, मस्त माल आहे, एकदम सडसडीत माल आहे. तुम्ही एकदा येऊन बघा प्रगतीमध्ये, नंतर तुम्हाला समजेल की वस्तू कशी आहे. नमस्कार मित्रांनो, काय माहिती आहे, पहिली गोष्ट सांगतो, इथं तुम्ही नाचणी घेणार, काय बोलतात, दलाला तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे. इथंच नाचणी घेतलीत, इथं तुम्हाला फ्रीमध्ये दलून भेटेल, कुठलाही चार्ज घेतला जाणार नाही. ज्वारी घ्या, बाजरी घ्या, नाचणी घ्या, कुलीत घ्या, मटकी घ्या, कुठलीही वस्तू घेतलीत तुम्ही तर तुम्हाला सांगतो इथं तुम्हाला फ्रीमध्ये दलून दिलं जाईल. इथं पैसे घेतले जाणार नाही, फक्त 1 तास आधी सांगून जायला लागेल का इथं तुम्ही मला दलून ठेवा, इथं तुम्हाला फ्रीमध्ये दलून दिलं जाईल. मित्रांनो, जसं की दादांनी सांगितलं, कुठं जायची गरज नाही तुम्हाला दलाला, म्हणजे इथंच तुम्हाला सर्व भेटेल. तर दादांनी तशी मशीन इथे अवेलेबल केलेली आहे, तर कुठेच जायची गरज नाही आपल्याला. तर आता मित्रांनो, बघूया आपण काय काय अजून आणि दादाकडून अजून जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तर आता सर्व दादांनी आपल्याला खाद्य वगैरे दाखवलेलं आहे, तर आता आपण दादांसोबत चर्चा करणार आहोत. त्यांचा जो इथपर्यंत येण्याचं जे ध्येय होतं हे कसं होतं हे त्यांना आपण विचारणार आहोत. तर दादा, तुझं पहिलं नाव सांग. माझं नाव प्रशांत पाटील, मी राहणार चिंचोटीमध्ये आणि माझं शॉप वावे नाक्यावर आहे. आणि तू इथपर्यंत कसा आलास आणि म्हणजे तुला म्हणजे तू पहिला काम काय करायचास आणि तुझी सुरुवात कुठून होती? मी पहिला मुंबईला होतो, हॉटेलमध्ये काम केलं, त्याच्यानंतर मी गाडी चालवली. गाडी चालवल्यानंतर मला थोडंसं बाहेरचं माहीत झालं, त्याच्यानंतर मी गावी आलो. गावी आल्यानंतर मी एक गाडी घेतली. तू किती साली तरी गावी आलेलास काय? मी एक 10 वर्षापूर्वी गावी आलो. 10 वर्ष 2010 वगैरे चालू असेल. हां, 2015च्या आसपास मी गावी आलो. त्याच्यानंतर मी एक छोटासा व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे किराणा मालाचा व्यवसाय चालू करण्याचा, तो म्हणजे आठवडा बाजारमध्ये पहिला चालू करण्याचा प्रयत्न केला. तो व्यवसाय चालू करताना मी अशी एक नाक्यावरती ह्या वाव्या ठिकाणी जागा घेतली. जागा घेतल्यानंतर 1-2 वर्ष अशीच गेली. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की ह्याचं आपण एक शॉप खोलून घेऊया. त्याच्यानंतर मी ह्या ठिकाणी वावे नाक्यावरती एक दुकानाचं असं एक सुपर मार्केट सारखं खोलून घेतलं. त्याच्यानंतर लोकांनी मला म्हणजे चांगला प्रतिसाद दिला. पहिली गोष्ट म्हणजे मी मराठी माणसाचं मनापासून अभिमान मानतो की त्यांनी मला इथपर्यंत नेण्यासाठी म्हणजे मला खूप मोठा त्यांचा ह्याच्यामध्ये वाटा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की माझे घरातल्याही पण खूप मला सपोर्ट केला आहे. पहिला म्हणजे माझा भाव, किती काय असू दे तो त्याचं काम व्यवस्थित करत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे माझे पप्पा, ते सुद्धा त्यांचं किती काय झालं ते त्यांचं व्यवस्थित काम करत असतात. आणि जेव्हा जेव्हा तुझ्या डोक्यात आलेला की आपल्याला असा बिझनेसमध्ये पडायचं आहे, तेव्हा तू स्वतःच्या रिस्कवर केला की घरच्यांना पण विचारलं होतं? नाही, कसं असतं, आपण हा व्यवसाय करतो तर सर्वांच्या मिळून करतो. त्याच्यामुळं पहिलं घरातले माणसांना विचारणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळं मी प्रत्येक गोष्टीत म्हणजे विश्वास गेलो की बाबा हे करायचं का नाही, घरची मुलं तर नाही, जो योग्य वाटेल ते कर. त्याच्यामुळं मी रिस्क घेण्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडली नाही. सगळी गोष्टीमध्ये मी रिस्क घेत गेलो. आणि रिस्क घेता तुला असे काय अडचणी आले होते की नाही? भरपूर अडचणी आले. आता आपल्याला असं हा व्यवसाय बंद करून आपल्याला जी नोकरी होती तिथेच गेलं पाहिजे की कंटिन्यू हाच व्यवसाय काय पण होते, म्हणजे ह्यात हारलो तरी चालेल, बरोबर उभं आहे. माझं म्हणजे मी मुंबई सोडून आलो तेव्हा मी विचारच करून आलेलो की मी परत मुंबईला जाणार नाही.
मी इथंच राहणार आणि मी काय ते स्वतःचा आपलं व्यवसाय चालू करणार. त्यासाठी मी इथं आलो. एक छोटासा धंदा केलेला पहिला, त्याच्यानंतर असती म्हणजे एवढी मेहनत केली की आम्ही रात्र झोपत नसायचो. काय काम असो काही असो हे सर्व आम्ही दोघं मिळून, भाऊ आणि मी, हे दोघं करत असायचो. तू हे सर्व करत असताना कधी असं आलेले वेळ की हे दुकान आता बंद केलं पाहिजे आपण? ना, अशी काय वेळ आली नाही. कारण मला इथं दुकान पडल्यापासून आपले प्रत्येक मराठी माणसाने, लक्षात ठेवा, प्रत्येक मराठी माणसाने मला चांगली साथ दिली. काय आम्ही तुझ्या पाठीशी उभा आहात, तू कर. त्याच्यामुळे बघा माझ्या दुकानात प्रत्येक मराठी माणूस हा आल्याशिवाय राहत नाही. कारण का, त्याला त्याचा अभिमान आहे की हे दुकान आपल्या मराठी माणसाचं आहे. आणि तू किती वय वर्ष होते की तेव्हा तुम्ही सुरुवाती केलीस? एक 25 वय वर्ष होतं. कारण त्या टायमामध्येच एक व्यवसाय करण्याचा जो टाइम असतो तो 25 ते 40. कारण त्याच्या पुढे जर आपण करायला गेलो तर तेवढे आपलं वय निघून गेलेलं असतं. त्याच्यामुळे हा 25, एक गोष्ट लक्षात ठेवा, वयाचा व्यवसाय करण्याचे जो टाइम आहे तो 25चे नंतर 40 पर्यंतच आपण व्यवसाय करू शकतो. कारण बघा 30-35च्या वयात जर आपण व्यवसाय करायला गेलो तो व्यवसाय आपण जमवणार कधी? व्यवसाय जमवण्यानंतर आपण कमवणार कधी? म्हणून ही 25 ते 30 हे व्यवसाय हा जमवण्याचा टाइम असतो आणि 30 ते 40 हा व्यवसाय पैसा कमवण्याचा टाइम असतो. त्याच्यासाठी मी 5 वर्ष मित्रांनो काही असं म्हणजे कमवलेलं नाही आहे. मी खूप मेहनत केली. तुम्ही सुरुवात केलीस, बोललास की मी बाजारात जायचो, तर तू बाजारात किती वर्ष गेलीस? मी एक 7-8 वर्ष बाजारामध्ये व्यवसाय चालू केलेला, आपला सर्व किराणा माल. त्याच्यामुळं माझी ओळख खूप झाली. त्या रामराज पट्ट्याला सुद्धा झाली, वायशेत सुद्धा झाली आणि नादगाव मुरुडला. कारण मी रामराजला पण बाजार केलेला आहे, वायशेत साईडला पण केलेला आहे. म्हणजे अलिबागचा बहुतेक लोक ओळखतात. आणि मुरुड साईड म्हणजे शिग्रा, नादगावच्या पुढे शिग्रा, त्या ठिकाणी सुद्धा मी बाजारात जायचो. तिथून नादगावला पण जायचो, तिथून बोरलीला पण जायचो. म्हणजे पूर्ण असा चौकडा आहे जो पूर्ण सर्व क्षेत्र हे आपल्याला ओळखतंय. त्याच्यामुळं मला ह्या व्यवसायामध्ये अशी कमतरता वाटली नाही की आपल्याकडे लोक येत नाही. सगळी लोक आपल्याकडे व्यवस्थित येतात आणि माल सुद्धा व्यवस्थित. पहिली गोष्ट, मी मालाची क्वालिटी ठेवतो. जर मी क्वालिटीच ठेवली नाही तर उद्या माझ्याकडे कोण येणार? बरोबर. त्याच्यासाठी मी पहिली क्वालिटी ठेवतो. भले काही गोष्टी महाग असतात तर काही गोष्टी स्वस्त असतात. जर आपण क्वालिटी घेतली तर आपल्याला महागच भेटणार. तुम्ही बोलला ही क्वालिटी मला कचऱ्याच्या भावात द्या, ती कुठेही भेटणार नाही. कारण स्वस्त आणि चांगलं हे कोणाला वरून पण स्वस्त येत नाही आणि खालून पण येत नाही. क्वालिटी घेणार तर तुम्हाला महागच भेटणार आणि ती चांगली भेटणार. तर बाजारापासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे आठवडे बाजार असतात तेव्हापासून सुरुवात केली. तिथं मी जायचो जेव्हा हा व्यवसाय घेऊन, तिथं लोक बोलायची बैलगाडीतले सर्व की आमच्यासाठी म्हणजे उडदाचं तू थोडंसं अरेंज करून दे, उडीद चून भरडा. तर मी माझ्या डोक्यात आलं, लोकांना कोण इकडे जाते, कोण देशावर जाते, कोण तिकडे जाते. मग मी माझ्या हिशोबाने काय केलं, मग माझा स्वतःचा शॉपच टाकून घेतला. म्हणजे जेणेकरून लोकांना ह्या इथं एक ठिकाण भेटल की बाबा ह्या ठिकाणी जाऊन आपल्याला ही वस्तू भेटली जातं. म्हणजे उडीद असो, चून असो, भरडा असो या सातू असो, काय म्हणजे पेंड असो, भुसा असो, सर्व गोष्टी अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे जेणेकरून माणूस कुठे दुसरं गेला नाही पाहिजे. जो एकदा इथं ह्या ठिकाणी आला त्याला माहिती आहे का प्रगतीमध्ये ही वस्तूची क्वालिटी खूप सुंदर भेटतं. त्याच्यामुळं प्रगतीमध्येच आपल्याला गेलं पाहिजे. ह्या हिशोबाने मी सर्व माल आहे तो त्या हिशोबातच ठेवलेला आहे. मी असा म्हणजे आलटी पलटी या कुछ गडबड. कारण बघा बैलगाडीमध्ये माणूस खूप मेहनत करून बैल धावडवत असतं. काय बोलतोय, खूप मेहनत करून बैल धावडवत असतो. त्याच्यामुळं त्याला आपण फसवणं ही योग्य गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळं मी त्या लोकांना बैलगाडी, प्रत्येक गाडीवाल्यांना वस्तू चांगली देण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून बैलगाडीवाला हा आपल्याकडे आला पाहिजे, दुसरं कुठं गेला नाही पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे आणि त्यासाठी मी इथं हे शॉप खोललेलं आहे. तू व्यवसाय करतोस तर आपल्या समोरच्या मराठी माणसाला तू काय सांगशील, व्यवसायात पडलं पाहिजे की नोकरीच केली पाहिजे? मी तर प्रत्येक मुलाला सांगेन, एक छोटासा आपल्याला एक छोटासा बोला, एक नाक्यावरती कुठलाही धंदा टाकून बघा, महिन्याला त्याचं इन्कम काढून बघा. मग तुम्ही विचार करणार की मला इंजिनियरच्या नोकरीपेक्षा मला व्यवसाय परवडला. म्हणून मी प्रत्येक मुलाला सांगतो, शिक्षण कमी असलं तरी घाबरू नका. व्यवसाय हा असा बघा, आज अंबानी आपण बघायला गेलं तर अंबानी
आमच्या वडिलांनी सुद्धा खूप मेहनत केलेली आहे, म्हणून तो तिथपर्यंत बोलतो. आज जो नोकरी करत असता तर तो 20,000 या 30,000चा लिमिटेडच पॅकेज असतं, त्याच्यावरती पॅकेज नसतं. मग व्यवसाय असा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये महिन्याला तुम्ही लाख पण कमवू शकता, 50,000 पण कमवू शकता, 10,000 पण कमवू शकता. हा असा व्यवसायाचा एक त्याच्यात तोटा आणि हे होईच जाईल, पण व्यवसाय असा गोष्ट आहे की माणसाला खाती देणार. दादानी जसं सांगितली त्याची परिस्थिती आणि इथपर्यंत तो कसा आला हे सर्व तुम्ही बघितलंच असाल. तर मित्रांनो, दादांनी जसं सांगितलं की नोकरी सोडून तुम्ही व्यवसायच करा. तर मित्रांनो, 100% तो व्यवसाय छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, तो छोट्यांपासून तुम्ही सुरुवात करा, नक्की तुम्ही टॉपला जाल. व्यवसाय अशी गोष्ट आहे की माणसाला खाली वरती नेईल. लक्षात सांगतो, व्यवसाय हे क्षेत्र खूप चांगलं आहे. ज्याला पण उतरायचं आहे त्यांनी व्यवसायामध्ये उतरा. आपल्या मराठी माणसाचा व्यवसायामध्ये खूप कमी हात आहे, कमी हात आहे. म्हणून मी सांगतो प्रत्येक मुलाला की तुम्ही व्यवसायामध्ये उतरा. 10,000 रुपये नोकरी, 10,000 का नाही महिन्याला सुटत. आज 10 सुटले तर उद्या लाख रुपये सुटतील, पण व्यवसायात तर मित्रांनो, आता सर्व आपल्याला दादांनी माहिती दिली. तर आपण दादाच्या शॉपला नक्कीच विजिट करा आणि आपला व्हिडिओ बघून आलात तर दादा तू काहीतरी डिस्काउंट लावशीलच असं मला तरी वाटतं. तर नक्की दादाच्या दुकानाला भेट द्या. तर मित्रांनो, आपल्या बाबासमोर आहे दादाचे वडील आणि जसं की दादाने सांगितलं होतं मला घरच्यांचा फुल सपोर्ट असतो. तर बाबा, तुम्हाला प्रश्न असा असेल की जेव्हा दादांनी तुम्हाला घरच्यांना तुम्हाला विचारलं की मी या व्यवसायात पडू की नाही, तेव्हा तुमचं मत काय होतं? माऊलीच्या कृपेने म्हणजे त्याने आम्हाला विचारलं काय, मी एकच सांगितलं नरेंद्र माऊलीच्या कृपेने आपलं सर्व चांगलं होईल काय, या व्यवसायामध्ये पड. ते आम्ही सगळे घरातले मंडळीने विचार केला. बारका मुलगा, मोठा मुलगा, माझी मिसेस आहे, आम्ही सगळे असा विचार केला आणि धंदा चालू केला. दादाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे दादाबद्दल म्हणजे त्याचे एकच हेतू, काही माणसांना गिराकाला क्वालिटी चांगली भेटली पाहिजे, क्वालिटीचा माल आणून देणे. कारण का माल आहे चांगला आहे तर गिराक येणार. त्याच्यामुळं आम्ही त्याला सांगितलं तुला क्वालिटी पसंत पडेल ती क्वालिटी तू दुकानात आणू शकतोस, त्या पद्धतीने तू विकू शकतो. आणि जेव्हा दादांनी हे दुसरं दुकान एक बांधायचा विचार केला त्याच्यावर तुमचं मत काय? त्याच्यावरती त्यांनी जागा घेतली. जागा घेतल्यानंतर बांधकाम चालू केलं. बांधकाम चालू केल्यानंतर हे खाण्याचा शॉप टाकला. शॉप टाकल्यानंतर हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या एक मराठी माणसाचा खाण्याबद्दल म्हणजे व्यवसाय हा चांगला केलेला आहे. त्याच्याबद्दल आमचा सपोर्ट आहे. जय नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू आपण असेच नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत तुम्ही खुश राहा, मी पण खुश राहतो. बाय.